हुजूर तिथे तिथं राहिली असाल. का? ते हा कशाला कशाला हुजूर? किती उदार हुजूर, किती उदार. एक पहले खबर. खबर खबर कुठे काय हुजूर? सकाळपासून खेळपाऱ्यामध्ये बसून होतो मी. त्या देशपांडेच्या वाड्यावरून 4 चक्रा झाल्या माझ्या. फिर 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 फिरलो आणि मग दमलो. मग समोर पिंपरीचं झाड दिसलं, त्याच्यावर जाऊन बसलो. ना जिजाऊ दिसली ना शिवबा दिसला. दिन भर दिखाई नहीं दिए? नहीं ना हुजूर. तो फिर कुछ गड़बड़ है. जाओ जाकर पता करो कि जीजाबाई का लड़का कहां जाता है, क्या करता है, पता करो. आता सकाळी दिस उजेडायलाच मी खेडबाऱ्यात जाऊन बसतो. एका कवड्याच्या माळेपायी केवढा सायास करावा लागतोय हो शिवबांना. कुठे गेले सायास? मोकळ्या हाती तर आलेत. मोकळ्या हाती आले, पर काम केवढं केलंय शिवबांनी. शेत नांगरून दिलं असं ऐकलंय. शेतकरी केवढा खुश झाला, नाचायच लागला. दुसऱ्या बाजूला माझा जीव मात्र कासावीस होत होता. पायाला फोड आला असणार शिवबांच्या. अहो येणारच. सवय कुठे शोभाना? अहो सवय तर नाहीच, त्यात मातीची ढेकळ, त्यात चालायचं केवढं जिकिरीचं. पायाची साल्ट निघाली असणार आणि नांगर ओढून ओढून तर छाती बी भरून आली असेल. अहो चांगला माणूस तो घाईला येतो. नांगर चालवायच्या म्हणजे केवढी ताकद, मोठी ओढ लागते. लेकरू जेवलं देखील नाही हो. नाही म्हणजे त्या शेतकऱ्याकडे काही नव्हतंच. माझा जीव मस्त तुटतोय हो, पण करावं काय? कुठं गावात वस्तीत जाऊन जेवून यावं तर शिवबाला झाकायचं कसं? नाही तुमचाही उपवास झाला तर ते झालंच हो, पण आपण आपली भूक मारू शकतो. या वयात भूक निघत नाही हो. पण एका शब्दानं बोललं नाही लेकरू मला. पंत, एक मोठा प्रश्न पडलाय मला. बोला की. नाही आऊसाहेब एवढ्या कठोर कशा हो? अहो त्या कठोर आहेत वरवर, आत त्यांच्या मायाच आहे. असल, पण आता त्यांना कसं सांगावं शिवबाच्या यात्रा? न बोलता कळतं त्यांना. तुम्ही माझी समजूत घाला, पण खरं सांगू, अहो कवड्यांची माळ आता नाही घातली गाळ्यात तर काय होणार आहे हो? तुर्तास शिवबांना जाणतं होऊ द्या. अहो मग गाळतील की भोसल्यांचं लेणं गळ्यात. आत्ता पातूर ही कवड्यांची माळ परत जाऊ दे बंगळूरला शहाजीराजांकडे. बोला तुम्ही राणी साहेबांशी. चल सरजा, चल वड. सरजा चल, लाव वाजून चोर. शेतकरी बाबा, लाव वाजून चोर. सरजा चल, लाव वाजून चोर. वड, लाव वाजून चोर. चल सरजा.
बाळराज, अहो शिवराज, अहो चला की. अहो दिवस आलाय डोक्यावर, जायला हवं आपल्याला. शिवराज कुठे आहेसा? कोण हवंय आपल्याला? बाजी काका. अहो बघा, तुमच्या शर्तीमुळं हा अवतार झालाय आमचा. पण तरी आताही शोभून दिसताय. अहो कुठं आहेत राज, निघाय हवं. शिवराज, अहो चला, लय वेळ झाला. हो, निघालोच आम्ही. या लवकर, चला. हे माझ्या कुलदैवताचा तैत आहे. आता मी मेलो मेलो मेलो. अरे काय रे पडलो. अरे काय असं खेळता का रे? अरे लागली ना मला विटी. हे टेंगुळ आलं म्हणून वाचलो. तुमची विटी देणार नाही मी आता. द्या ना आमची विटी. द्या हो विटी द्यायची. अरे माझा डोळा फुटला असता तर काय भरून दिला असतं का? नाही देणार विटी. कोणी मला सांग आधी, ती विटी कोणी? विटी मारणारा कुठं आहे? तो लपलाय काय कुठं? अहो नाही हो, आम्ही दोघंच आहोत. दोघे जात याडा समजतो का मला? 3 जण असता तुम्ही रोज. कोण? शिवबाराजे. आता कसा बोललास? शिवबाराजे कुठं आहे? तो लपून बसलाय काय? नाही, ते तर कालपासून नाहीतच इथं. कालपासून नाही? कुठे जातो मग? खोटं सांगायचं नाही. विटी देणार नाही मग. अहो खरंच, शिवबा कालपासून खेळायला येतच नाहीत. येत नाही? नाही नाही, तो भांडतो का तुमच्याशी? करडीचा डाव खेळतो? नाही नाही, रडीचा डाव नाही खेळत, पण मुळात ते येतच नाहीत. असं इथे येत नाही हो? मग आता मला सांगा, तो इथे येत नाही तो कुठं जातो? अहो ते बाजी काकाजवळ सकाळचेच बाहेर जातात. बाजी काका बरोबर जातो? अरे कमाल आहे. इथं हे चांगले एवढे मित्र सोडून तो तिथे बाजी काका बरोबर कशाला जातो? सांग मला. काल कुठं गेला होता तो? माहित नाही. आज कुठे जाणार आहे तो? कुठे जाणार म्हणजे कोणत्या खोऱ्यात जाणार? वेळवणचं खोर आहे, रोहितचं खोर आहे, तसं काही निश्चित नाहीये. नाही साहेब, शिवबांवर आहे. ते म्हणतील त्या दिशेला जाऊ. बाळराज, लय उशीर झाला. आपण पोचाय हवं होतं येवाना. चला लवकर. हो झालंच. काय शोधताय? काय हरवलंय का? कट्यार हवीये? अहो एक ज्यादा आहे माझ्याकडे, देतो. चला. नाही नाही, कट्यार नाही. हे माझ्या कुलदैवताचा तैत आहे. ठेव तुझ्याजवळ. आम्ही आलोच. राणी साहेब, अहो काय हे? काय झालं? कसली परीक्षा घेताय? आम्ही कुठे परीक्षा घेतोय? वा, ते काय शोधतायत तुम्हाला माहितीये?
पण तरी सांगत नाही यात. नाही, आम्हाला खरंच ठाऊक नाही. अहो नाही कसं, सगळं जाणून आहात तुम्ही. लेकराला धर चालता येत नाहीये, पायाला फोड आलेत त्याच्या. कल्पना आहे. अहो निदान काल काय दिव्य केलं हे तरी विचारायचं. पाठीवरून हात फिरवायचा, मायेनं जरा विचारायचं. जरूर विचारू. कधी? आमची अट पूर्ण झाल्यावर. तोवर आम्ही बोलणार नाही. बर, विचारायचं राहू दे. अहो निदान कौतुक तरी करा. जग रहाटी आहे बाजी काका. कौतुक परिश्रमांचं होत नाही, कौतुक यशाचं होतं. कवड्यांची माळ, भोसले कुळीचं लेणं तू, भोसले कुळीचा खरा दागिना तू. 64 कवड्यांची माळ तू, आई जगदंबेचे वाण तू. तुझा फेरा गळ्याभोवती असला तर मन कुठल्याही फेऱ्यात अडकत नाही असं म्हणतात. वाडवडिलांचा तसा बोल आहे. आमच्या कुळीच्या पराक्रमाची तू दास्तानही आहेस, म्हणून आमचे चित्त तुझ्यात एकवटलेले आहे. तुला धारण करण्यासाठी, गळ्यात घालण्यासाठी आम्ही फार आसुसलोय, परंतु इतक्या सहजासहजी तुला आम्ही धारण करू शकत नाही. त्यासाठी प्रथम आम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार. आम्ही सिद्ध करूच आणि तुला परिधानही करू. त्यासाठी आम्ही वाटेल ते करू, कितीही मोठे दिव्य करू, वाटेल तेवढे कष्ट करू. दर्याखोऱ्यांची, ऊन वाऱ्यांची कसलीही पर्वा करणार नाही. पायाला कितीही फोड येऊ देत, पायाला कितीही काटे टोचू देत, पण आता माघार नाही. बाजी काका, हे असं कवड्यांच्या माळेशी बोलून कार्यभाग साधणार नाहीये, हो ना? वय वय, ही माळ मिळवायचा, गळ्यात घालण्याचा अधिकार हवा असेल तर त्यासाठी आशा, आशीर्वाद, निष्ठा, लोकमान्यता ह्या मिळवाव्या लागतील. असंच ठरलं होतं ना आपलं? होय तर, यस ठरलं होतं. अहो मग कधी निघणार तुम्ही? दिवस वर आलाय, हे असं रेंगाळणं बरं नाही. निघतो, पर नेमकं फिरायचं कुठं? नाही म्हणजे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मिळणार कुठं? मावळात. आणि मिळवणारा कुठेही मिळवेल. लेकरा, काय देऊ तुला? आणि तसं बी शेतकऱ्याकडे देण्यासारखं काय असते? पर शेतकऱ्याकडे असते जगण्याची आस, ती घेऊन जा. हे माझ्या कुलदैवताचा तैत आहे, ठेव तुझ्याजवळ. शेतकऱ्याची आस हीच आशा. याचा अर्थ आऊसाहेबांनी सांगितलेली आशा आपल्याला मिळाली. ताईताच्या रूपाने ती त्याने आपल्या गळ्यात बांधली होती. पण आपण झोपल्यानंतर आऊसाहेबांनी ती आशा या इथं ठेवली. याचा अर्थ आपण झोपल्यानंतर आऊसाहेब आपल्या महालात आल्या होत्या. हो, आल्या होत्या.
कदाचित त्यांनाही झोप नाही. आपले पाय दुखत होते. सकाळी आंघोळ करण्यापूर्वी आपले पाय पिवळे होते. आलं लक्षात. आऊसाहेबांनी जागरण करून आपल्या पायाला हळद लावली. हो, हळद लावली म्हणून आज आपली वेदना शमली. आपले पाय दुखत नाही ते आऊसाहेबांच्यामुळे. आऊसाहेब, तुम्ही बोलला नाहीत, पण तुमच्या स्पर्शातून आम्हाला तुमची माया समजली. मिळणार बाजी काका. सगळ्या गोष्टी या 12 मावळातच मिळणार आणि आम्ही त्या मिळवणारच. राजा साहब, आजकल मुस्तफा खान के हवेली पर जासूसों का आना जाना बहुत बढ़ गया है. वजीरच सल्तनतीचे, त्यांना ह्या असल्या सगळ्या खबरा ठेवाव्याच लागतात. हाँ, लेकिन वो रानी साहब की खबर जरूरत से ज्यादा रख रहे हैं. मतलब? चर्चा है कि रानी साहब पुणे के बाद अब 12 मावड़ में बगावत की बीज बो रही हैं. किसने कहा ये आपसे? चर्चा है कि शोभा राजे घर में कम और मावड़ में ज्यादा दिखने लगे हैं. तो इसमें कौन सी बड़ी बात है खां साहब? 12 मावळ, पुणे, परगणा, सुपे ये हमारी जागीर है आणि शिवबा हे जागीरदार पुत्र आहेत. और दूसरी बात, राणी साहेब खेडबाऱ्यात आहेत कारण रांझे गाव हे त्यांच्या खासगी खर्चासाठी लावलं आहे. और कुछ? राजा साहब, आप तो खफा हो गए. खफा हो नये तर काय करू? या बादशाहच्या मर्जीतली माणसं आमच्या कुटुंबावर नजर ठेवण्यात हम वाकिफ हैं. राजा साहब, और ये हमें बर्दाश्त नहीं. राजा साहब, सब कुछ पता है मुझे, लेकिन डर भी तो लगता है मुझे. कैसा डर खां साहब? मियां अमीन का. वो मौके की तलाश में होगा. क्या करेगा वो? कुछ भी कर सकता है. मैं इतना ही बताता हूं, आप क्यों जोखिम उठा रहे हो? जोखिम? राणी साहेब आणि शिवबा तिथल्या लोकांना जगण्याचं बळ देत आहेत, यात जोखिम कुठून आली खां साहेब? राजा साहब, मुझे इतना ही पता है कि आप छोटे बच्चे की जिंदगी दांव पर लगा रहे हैं. ख्याल रखिए. खुदा हाफिज. तो सुबह सुबह बाहर निकलता है वो. जी हुजूर. बाहर निकलते वक्त कोई देखता नहीं उसे? नहीं ना हुजूर. और बच्चों के साथ खेलता तक नहीं? बिलकुल नाही हुजूर. मी तिथे गेलो होतो तेव्हा बाबूजी मुदगलाची पोरं विटी दांडू खेळत होती. त्याची विटी मला लागली पण टेंगुळ आलं होतं. आता गेलं. पण हुजूर, मी तिथून नेटानं उभा राहिलो, हल्लो नाही तिथे. म्हटलं आता खबर काढायची म्हणजे काढायचीच, आणि काढली ना. मतलब शाहजी का छोकरा पूरे 12 मावल में घूमता है? अलबत हुजूर, अलबत. फल्गुन. जी हुजूर. उसका हुलिया रंग रूप अपने सारे चौकी पहरेदारों को बता देना. जी हुजूर. उसके उम्र की सभी बच्चों की अच्छी तरह से तहकीकात करना. बिल्कुल हुजूर. उस शाहजी का छोकरा इस पहाड़ी इलाके में हाथ लग गया तो छोड़ना नहीं, वही मसल के रख देना. ते ओघानं आलंच हुजूर. बस हमें ऐसे मौके की तलाश है.